सर्वांचं वेलकम. पुन्हा एकदा माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तरी आज मी एक विषय घेऊन आलो आहे. माणूस म्हणजे ह्या जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यामध्ये मनुष्यामध्ये असा एक आत्मा आहे माणसामध्ये, जो देवाकडून आलेला आहे आणि पुन्हा तो आत्मा ह्या शरीरातून देवाकडे निघून जातो. तर त्यामध्ये दोन फरक आहे. एक आहे आपले शरीर, एक आहे आत्मा. तो आत्मा आपल्या शरीरामध्ये राहतो आणि आपण जगतो. जर माणसामधून आत्मा बाजूला झाला तर माणूस काहीच कामाचं राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे एक विषय आहे आजचा, की माणूस आपल्या स्वतःच्या मनामध्ये मन माणसाला सांगतं की तो देवाकडून आहे आणि देव त्याच्या माणसासारखा देव पण आहे. तर माणसासारखा देव आहे आणि हा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे सर्वांना माहिती आहे. आपलं अंतःकरण, आपलं मन स्वतः आपल्याला सांगतं की आपल्याला बनणारा एक देव आहे. तो परमेश्वर उंच आकाशातून उंच स्थळी विराजमान आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ह्या जगातून जातो तर आपला आत्मा देखील त्या ठिकाणी आकाशातून उंच त्या ठिकाणी जातो जिथून तो आला होता. कारण की आपण जर धर्मशास्त्रामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की जो आत्मा परमेश्वराकडून माणसाला दिला तो माणसाकडे परत चालला जाईल आणि जे शरीर मातीचं आहे ते पुन्हा मातीत चाललं जाईल. म्हणजे मातीतलं शरीर मातीत जाणार आणि आपला जो आत्मा आहे हा परमात्माकडे चालला जाणार. अर्थात तो आकाशातून उंच विराजमान असलेला जो ईश्वर आहे त्या ठिकाणी तो आत्मा आपला परत निघून जाणार आहे. असं ह्या आपला शरीराचं एक पूर्ण अभ्यास आहे. तर यामध्ये आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या मनामध्ये आपलं मन आपल्याला काय सांगतं, आपण काय करतो, आपण काय नाही करत. आपल्याला मन सांगतं की कोणाला चुकीचं बोलणं, शिवी देणं हे चांगलं नाही आहे. तरी आपण ते देत असेल तर याच्यामध्ये आपल्या मनाची चुकी नाही तर आपल्या जिभेची चुकी आहे. म्हणून आपल्या जिभेला आपण कंट्रोल ठेवून आपण एक आदर्शमय जीवन जगणं हे फार गरजेचं आहे. कारण की आपले हे शरीर आपलं स्वतःचं नसून देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून याचा सांभाळ करण्यासाठी याचा आपण चांगला उपयोग आपण केला पाहिजे. यासाठी देखील आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, याचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपण देवासमोर ज्या टायमाला जाऊ तर आपण निर्दोष असं देवासमोर आपण सादर करण्यात आलो पाहिजे. नाहीतर आपण जर इथं चुकीचं वागून जगामध्ये जग सोडून ज्यावेळेस मनुष्य देवाकडे जाईल तर देवासमोर तो निर्दोष जर राहिला तर तो चांगला राहील. पण तो जर दोषी असला, त्याचे चुकीचे कामं केलेले असले तर त्या ठिकाणी त्याला परमेश्वर जो ईश्वर आहे तो त्याला सजा देईल. म्हणून माझं हेच सांगणं आहे. आजचा शरीराचा जो अभ्यास आहे आपण हाच करावा की एक आहे शरीर, एक आहे आत्मा आपल्यामध्ये. तर आपल्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आत्मा, हेचा सांभाळ करणे. म्हणजे आपली जिभेला चांगल्या प्रकारे सांभाळणे, आपले डोळे चांगल्या प्रकारे सांभाळणे, आपलं मन चांगल्या प्रकारे सांभाळणे. 3 गोष्टी आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वांना जय हिंद.